रोजची धावपळ आणि कामांची लगबग यामुळे डीप क्लिनिंगसाठी वेगळा असा वेळच मिळत नाही. पण जेव्हा जेव्हा थोडा वेळ मिळतो तेव्हा शक्य तितक्या गोष्टी क्लीन करून घेण्याचा माझा प्रयत्न असतो. त्यामुळे आज थोडी कामं बाजूला ठेवून घराची थोडी डीप क्लिनिंग करून घेतली. हे सगळं आवरून झालं आणि त्यानंतर उठली आपली निवी दीदी. आज निवीच्या टिफिनमध्ये छानसे चिले करून दिले. निवी सोबत तिच्या आजीचाही डबा जात असतो, त्यामुळे त्यांच्यासाठी थोडा स्वीट कॉर्न सुद्धा बनवून घेतला होता. मग दोघांचे टिफिन पटकन पॅक केले आणि निघाले निवूला स्कूलमध्ये सोडायला. आज निवीचे बाबा सुद्धा घरी परतणार होते, त्यामुळे तिकडून एक खास फरमाईश आली होती, ढोकळे बनवून ठेवायचे. इकडे स्वयंपाक तर रेडीच होता, पण तरीही खाण्याचा विषय हा असा आहे, ती वेळ कोणताही असो आणि काहीही खायला मिळालं तरी मनाला एक वेगळाच आनंद मिळतो. पण ते लिमिटमध्येच, कारण बनवलेलं जेवण वाया जाऊ नये याचंही भान ठेवावं लागतं. जशी फरमाईश इन्स्टंट आली होती, त्यामुळे ढोकळेही इन्स्टंटवालेच बनवावे लागले. ढोकळे बनवून झाले आणि बराच वेळ झाला होता, पण निवीचे बाबा अजून काही घरी पोहोचले नव्हते. त्यांना यायला थोडा उशीर होणार होता, म्हणून टाइमपास म्हणून अंगणात थोडा फेरफटका मारून घेतला. असं करता करता लक्षात आलं की 10 वाजले. मनात विचार आला, अजून किती वेळ लागणार. काही वेळांनीच कॉल आला आणि त्यांना घ्यायला निघाले. आणि आता इथे खरी फजिती झाली, कारण आता स्कूटी काही चालू व्हायचं नावच घेत नव्हती. त्यामुळे तिथेच अजून थोडा वेळ निघून गेला. शेवटी एकदाची गाडी सुरू झाली आणि आम्ही दोघं घरी आलो. तर असा होता आजचा माझा थोडासा धावपळीचा आणि नेहमीसारखाच साधा सुद्धा दिवस. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.